हिरवं चिकन आणि तांबडं मटण खाऊन सगळ्यांची डिरकी गच्च भरली. आमंत्रण एकट्याला होतं पण सगळे आलं तरी चालते म्हणून आम्ही घर जाणून सगळे तयार झालो आणि मटण खायला बाहेर निघालो. बाहेर गेल्या शेजारच्या घरातली कुत्री म्हणली अरे कडी काढ की आम्ही पण येतो मटण खायला. पण अनुश्री म्हणली यांचा आवरायला वेळ लागेल काका कडी अजिबात काढू नका म्हणून गप गाडीत माग जाऊन बसलो आणि एक्साइटमेंट मध्ये दंगा करायला लागलो. शेवटी गल्ली बोळात वाट काढत काढत टार्गेट प्लेसला आलो. हेच तो तोंडावचा आनंद. पण जेवण चालत झाली नव्हती. आता गेल्या गेल्या जेवाय बसलेला चार चौकात चांगलं दिसायचं नाही म्हणून म्हणलं जरा कार्यक्रम पण बघूया की. तेवढ्यात मागणं कोणतर जेवण चालू झाली म्हणून धुरा उडवत पळत गेलं. म्हणून कन्फर्म करायला बायड्या पुढे पळत गेला ना आम्हाला फोन करून बोलवलं. तर खरंच जेवण चालू झालती म्हणून पाठदिशी ताटे घेऊन लाईनीत उभं राहिलो. अंड ताटात आल्यावर जरा तोंड वाकड झालं पण हिरवं चिकन बघून डोळं फिरलं आणि मग मटणाची प्लेट बघून तर मग काय विषय संपला. माझं तेवढं पण भागला असतं पण मुद्दाम तांबडा पांढरा पण रस्सा घेतला. मग जेवढं मिळतंय तेवढं सगळं एका ताटात गच्च भरलं आणि एक मस्तपैकी सप्पाई जागा बघून चौघांनी पण फटकाला मांडलं. टेबल खुर्ची बसून जेवायचं होतं पण जागा शिल्लक नव्हती म्हणून म्हणलं उभा राहून जेवून उपाशी राहण्यापेक्षा मस्तपैकी सप्पाई जागा बसे की. त्याला काय लाजायचं तवा पोटातच घालायचं की बसून काय ना उभा राहून काय. ही घ्या ग्रीन चिकन मस्तपैकी टेस्टी. आता खातो सुक्क मटन. चिकन मटन एकदम चवीचं होतं पण तुम्हाला मी थापा मारतोय असं वाटेल म्हणून मी अनुश्रीला विचारलं. ती पण आल्यासारखं चवीचं मिळलं काका म्हणली. मग मी रिलॅक्स होऊन बिनलास टाक्या ताटावर ताव मारायला चालू केलं. आपल्यावर अजून असं किती दिवस फिरणार आहे ती काकाचं लगीन करून टाका असं अनुश्री जेवताना मनातलं बोलली. आणि आईस्क्रीम पाहिजे म्हणून वहिनीचं गाल गुच्च धरायला लागली. पण कॅमेऱ्यात बघितल्यावर तिनं आईस्क्रीमचा प्लॅन पोस्टपोन केला. माझं ताट संपून मी आईस्क्रीम खायला घेतलं आणि रस्त्यावर उभा राहून खायला चालू केलं. आता नुसतं मला आईस्क्रीम खाताना बघू नका, मला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.